यांच्यामार्फत आपण दरवर्षी दुर्गदर्शन सहलीचं आयोजन करत असतो। तर या दुर्गदर्शन सहलीचं हे आपलं 7वं वर्ष आणि या 7व्या वर्षामध्ये आपण यावेळी कमी कालावधीमध्ये देखील सरसगड या किल्ल्याची दुर्गदर्शन सहलीसाठी आपण निवड केली आणि त्या सहलीसाठी आपल्या सोमटणे गावातून व पंचक्रोशीतून दहिवली असेल, नारपोली असेल व अन्य गावातून आपले मित्रमंडळी देखील आपल्यासोबत उपस्थित राहिलेले आहेत। तर ही आपली सरसगडाची दुर्गदर्शन सहल आपण सकाळी सुरुवात केली आणि तिचा समारोप आत्ता आपल्या जेवणानंतर होत आहे। तर दरवर्षी आपण पाहतो की सर्वांच्या सहकार्याच्या जोरावर आणि सर्वांच्या प्रेमाच्या जोरावर आपण ही सहल यशस्वीरित्या पूर्ण करतो आहे। तर दरवर्षी आपल्या ग्रामस्थांचं व आपल्या ज्येष्ठ श्रेष्ठांचं आपल्याला या सहलीसाठी आर्थिकदृष्ट्या, वस्तुरूपीदृष्ट्या व मौलिकदृष्ट्या देखील मार्गदर्शन लाभत असतं। तर त्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपण जो आम्हाला दरवेळी जी साथ देता आणि जो सल्ला देता, त्या सल्ल्याच्या आणि मार्गदर्शनाच्या जोरावर आम्ही या सहलीचे आणि आपण जी शिवजयंती तिथीनुसार साजरी करतो त्याचं देखील आयोजन करत असतो। तर आपण गेली अनेक वर्षापासून आपल्याला या सहलीच्या माध्यमात आपल्याला जी जेवणाची जी व्यवस्था आपण अगदी व्यवस्थित पद्धतीने होत आहे, कोणाची जेवणाची आबाल होत नाही आहे, वेळेवर आपल्याला जेवण मिळतं आहे। कारण गड दर्शन पाहिलं तर सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण हे जर वेळेवर असेल तर व्यवस्थित होतं। कारण शरीरात थकवा येतो फिरण्याने, चालण्याने, वरती चढ उतर झाल्याने आणि त्यावेळी जर योग्य आहार मिळाला तर तो थकवा दूर होतो किंवा आपल्याला तो जाणवत देखील नाही। तर अशी दरवेळी आपल्याला या सहलीमध्ये आपले मदत करणारे नारपोली गावचे आपले आचारी सेवा पुरवणारे आमचे मित्र श्री शांताराम पाटील यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की ते आम्हाला दरवर्षी या आमच्या सहलीच्या माध्यमातून आम्हाला आपली आचार्याची सेवा पुरवत असतात आणि आम्हाला खूप मोलाचं सहकार्य करत असतात। तर मी श्री शांताराम पाटील यांना विनंती करतो आहे की त्यांनी इथे मंचावर यायचं आहे आणि आपल्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे आणि त्यांना सत्कार करण्यासाठी मी श्री अंबा मुंडे यांना विनंती करतो की त्यांनी वरती यायचं आणि त्यांचा शिवशाल श्रीफल देऊन सत्कार करायचा आहे। पाली गावातील या सभागृहात आपण उपस्थित आहोत आणि आपली सकाळपासून नाश्त्याची असेल, बसण्या उठण्याची असेल, जेवणाची व्यवस्था असेल, हे अतिशय सुसज्जपणे इथे पार पडलेली आहे आणि ही पार पाडण्यासाठी आपल्याला दिशांत वरंदे या आपल्या मंदार पाटील यांच्या मित्राने आपल्याला खूप मदत केली। तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे आणि आपल्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे। क्षत्रिय कुलावंत सिंहासनाधीश्वर महाराज अधिराज योगीराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, धर्मवीर संभाजी महाराज की जय। धन्यवाद। आर्थिक मदत पुरवलेल्या त्या सर्वांचं इथे मंचावर बोलून सत्कार करण्यासाठी मी गणेश मुंडे, परेश चौधरी आणि धनंजय पाटील, रमेश पाटील यांना विनंती करतो, अतुल पाटील यांना विनंती करतो की ते आपण मंचावर यायचं आणि प्रत्येकाचा सत्कार करायचा।
जे जागेची आणि नाश्ता वगैरेची जे व्यवस्था करण्यासाठी पुढाकार घेतात आणि आज देखील त्यांनी आपल्याला मदत केली आर्थिक, त्या मंदार पाटील यांचा सत्कार जीवन मुंडे करत आहेत. मग फक्त आर्थिक आणि वस्तुरूपी मदत करून आपल्याला भागत नाही, जे आपले सर्व जे ग्रामस्थ आहेत आपल्याला सेवारूपी मदत करतात, ती देखील खूप मोलाची ठरते. आणि माझ्या या सेवारूपी मदत करणाऱ्या माझ्या प्रत्येक व्यक्तीचा मी इथे देऊन सत्कार करू शकतो असा मी तेवढा वेळ पण नाही आपल्याकडे, पण त्यांचं मी शब्द सुमनाने त्यांचा अभिनंदन आणि आभार व्यक्त. त्यातलं झालेलं आहे लावून सगळं आता नॉर्मली. तर आपण आता आमच्या दुसऱ्या एका खिंड कुठली कुठे जायचं म्हटलं आता आपल्याला, कुठल्या खिंड? उमरखिंड. उमरखिंडला जायचं आहे. तर बघूया आता आमचे पाय साथ देतात का नाही. हात दुसरं असेलच तुझे येते तिला, आमचे का आम्हाला माहीत नाही आहेत. बघूया चला आता. तर आता उमरखिंडला आपण निघूया. सगळे साहेब आम्ही नेक्स्ट स्पॉट म्हणून पालीच्या इकडेच उमरखिंड म्हणून आहे, तिथं आलो आहे. त्याच्यामध्ये थोडी माहिती घेऊ आपण उमरखिंडची कशी काय. तसं मला पण माहिती नाही. आपला हा एक मामाचा मुलगा म्हणून प्रसाद म्हणून त्याच्याकडून माहिती घेऊ आपण उमरखिंडची. थोडक्यात माहिती घेऊ आपण काय उमरखिंड म्हणजे काय, कशासाठी, म्हणजे महाराजांचं स्थान म्हणजे महाराज जिथं आलेले आहेत असे समज बोललं असं. पण पूर्ण पण माहिती त्याच्याकडून घेऊया. तर चला, समोरची तुम्ही एंट्री बघत आहेत, क्लासिक एंट्री आहे. एंट्री उमरखिंड. आपण पोहोचलोय उमरखिंडला. तर आपल्याला आपलं म्हणून मगाशीच बोललो प्रसाद म्हणून भाऊ आपला. तर मग थोडक्यात ही माहिती सांगा उमरखिंडची. तर प्रसाद, ही उमरखिंडची माहिती नक्की काय आहे ती मला पण माहीत नाही आहे. आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ती उमरखिंड या नावाने ओळखली जाणारी जागा आहे. ही मराठ्यांच्या इतिहासात अतिशय शौर्याचं स्थान असणारी जागा आहे. स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या फ्रंटला येऊन ज्या लढाया लढल्या त्या 27 लढायांमधली एक लढाई म्हणजे उमरखिंडीची लढाई. आणि या उमरखिंडीच्या लढाईमध्ये महाराजांनी आंतरराष्ट्रीय ख्यातीचा जो मोगलांचा सेनानी होता कार्तलब खान आणि त्याच्याबरोबर उत्तरेकडून आलेली रायबागन ही एक स्त्री सेनानी होती, अशा या दोन्ही सेनानींचा व शाहिस्ते खानाचा उजवा हात समजला जाणाऱ्या या कार्तलब खानाचा, त्याच्यावर शाहिस्ते खानाचा अतिशय विश्वास होता व त्याच्यावर तो गर्व करायचा की जेव्हा कार्तलब खान एखाद्या मोहिमेत उतरतो तर ती मोहीम आपल्या बाजूने निश्चित केली जाते आणि त्यात आपल्या मोगल सैन्याचा विजय हा निश्चित मानला जातो. पण अशा या कार्तलब खानाचा महाराजांनी इथे पराभव केला आणि महाराज हे खरंच शूर होते आणि फक्त बुद्धीने नाही तर शक्तीने देखील शूर होते. आपण जर पाहिलं ही उमरखिंड आहे, ती उमरखिंड एका नदीच्या पात्रात आहे. जे नदी बोलतो हां. पूर्ण नदी जे आहे हे पूर्णपणे नदीचं पात्र आहे. ओके. आणि हे नदीचं पात्र पावसाळ्यामध्ये पूर्णपणे ओसंडून वाहत असतं आणि जेव्हा उन्हाळा सुरू होतो किंवा हिवाळा संपतो त्याच्यानंतर ते पाणी आटत जातं आणि एक प्रकारची खिंड म्हणजे अशी चिंचोळी जागा जिथून जास्त वावर होत नाही किंवा वावर जरी झाला तरी तो कमी प्रमाणात होतो. आणि आता जसे जसे हायवेज आहेत तसे त्यावेळी ज्या हायवेंचा काय असा प्रकार नव्हता, त्यावेळी अशाच या खिंडींचा वापर करून घाटमाथ्यावरून सैन्य कोकणात उतरत असे. असाच त्यावेळी कार्तलब खान शाहिस्ते खानाने पाठवलेल्या मोहिमेने कोकण स्वारी करायला निघाला होता आणि तो घाटमाथ्यावरून उतरला आणि हा कोकणातला पट्टा, हा खालापूर तालुका आहे. आता जिथे आपण उभे आहोत तर खालापूर तालुक्यामध्ये ही जागा येते आणि इथून नंतर तो उतरत तल कोकणात उतरणार होता. महाराजांनी त्याच्यावर घाटमाथ्यापासून म्हणजे लोहगड, विसावा इथपासून नजर ठेवण्याचा प्रयत्न चालू केला होता. लोहगडावरून आणि लोहगड आणि विसावा हे समोरासमोर असणारे किल्ले आहेत. या दोन्ही किल्ल्यावरून महाराजांचं सैन्य कार्तलब खानाच्या सैन्याला पुढे जाताना पाहत होतं आणि कार्तलब खानाच्या सैन्याला ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं की मराठी आपल्याला घाबरले, मराठी वरून आपल्याला पाहतात पण आपल्यावर कोणत्याही प्रकारचं आक्रमण करत नाही. आणि मराठ्यांचं आक्रमण हे शक्यतो आपल्याकडे शस्त्रसाठा कमी असल्यामुळे दगड, धोंडे आणि जो का अन्य वापर असेल त्या काळच्या आपल्या परिस्थितीनुसार त्याचा वापर व्हायचा. पण मराठ्यांनी या सैन्याला अगदी मोकारपणे जाऊन दिलं
त्या सैन्यावर हमला केला नाही, हल्ला केला नाही. त्यामुळे कार्तलब खानाच्या सैन्याला असं वाटलं की मराठे आपल्याला घाबरलेत आणि आपण तळकोकणाची मोहीम अगदी यशस्वीरित्या पूर्ण करू शकतो. पण त्यावेळी त्या मोहिमेत असलेली जी उत्तरेकडील जी सेनानी होती, जी वीर स्त्री होती, ती वीर स्त्री रायबागन, या रायबागांनी कार्तलब खानाला सूचित केलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं सैन्य आपल्याला सहजरित्या या जागेतून जाऊन कसं देत आहे, हे विचार करण्याची गोष्ट आहे. कारण विसावा, लोहगड हे समोरासमोर असलेले किल्ले, आपण त्या पट्ट्यातून जातोय आणि महाराजांचं सैन्य आपल्यावर आक्रमण करत नाही. त्यांना या गोष्टीची कल्पना आहे, जाणीव आहे की आपण तळ कोकणाच्या मोहिमेवर निघालो आहोत आणि तळ कोकणाची मोहीम एकदा घाटमाता संपली की या खोपोली घाटातून खाली उतरलो की खालापूरपासून नंतर पुढे पालीमार्गे तिकडे तळ कोकणात जाते. मग एवढं होत असताना पण महाराज आपल्यावर आक्रमण का करत नाहीत, त्यांचं सैन्य आपल्यावर आक्रमण का करत नाही, तर याची त्यांनी सूचना दिली होती की यात काहीतरी गौडबंगाल दिसतं, यात महाराजांचा काहीतरी डाव असू शकतो. पण कार्तलब खान अतिजोशात, गर्वात एवढा बुडाला होता की त्याला असं वाटायचं की छत्रपती शिवाजी महाराजांचं सैन्य आपल्याला घाबरलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला घाबरले, कोकण मोहीम आपण यशस्वीरित्या पूर्ण करू. पण महाराजांचा उद्देश हाच होता की कार्तलब खानाला घाटावरून खाली खेचायचं. आणि हा आपण आत्ता परिसर पाहत असू तर जंगलाचा परिसर आहे आणि आत्ता जर एवढी जंगल असेल तर त्यावेळी सुमारे 450 वर्षापूर्वी किती जंगल असेल याचा आपण एक अंदाज बांधू शकतो. आणि हा जो नदीपात्र, या नदीपात्रात जेव्हा ते सैन्य उतरलं खोपोली घाटातून आणि या खालापूर मार्गे, तेव्हा हा घाट पूर्णपणे आपण बघितला तर एक बंदुकीची नळी जशी असते त्या नळीप्रमाणे त्याला बंदूक नळीचा घाट देखील म्हटलं जातं. या बंदूक नळीच्या घाटात जेव्हा कार्तलब खानाचं सैन्य घुसलं तेव्हा महाराजांना जी गोष्ट करायची होती ती साध्य करण्याच्या जवळ महाराज पोहोचले. महाराजांना सैन्य वरून थांबवायचं होतं आणि पुढून देखील थांबवायचं होतं. महाराजांचा लोहगड आणि विसापूर किल्ल्यापर्यंतचा परिसर ताब्यात होता, कार्ला किल्ल्यापर्यंतचा परिसर ताब्यात होता. महाराजांचं सैन्य मागे होते, त्याच्या पुढे कार्तलब खानाचं सैन्य गेलं होतं. खाली इकडे आपला रायगड झाला, अन्य तळ कोकणातील किल्ले झाले, याच्यावर देखील त्यावेळीचा रायरीचा किल्ला, याच्यावर देखील महाराजांचं प्रभुत्व त्यावेळी प्रस्थापित होतं. म्हणजे इकडे देखील आपलं सैन्य दबा धरून बसलेलं होतं. तिकडून उतरलेलं मोगलांचं सैन्य, कार्तलब खानाचं सैन्य, मागे असलेलं मराठ्यांचं सैन्य आणि पुढे असलेलं मराठ्यांचं सैन्य, या दोन्हीच्या कचाट्यामध्ये कार्तलब खानाचं सैन्य फसलं गेलं. आणि या घनदाट जंगलात कार्तलब खानाच्या सैन्याचा महाराजाने असा काय पराभव केला आणि असा काय रक्तरंजित इतिहास इथे घडला. आणि ही आता जिथे आपण उभी आहोत ही भूमी, ही समरभूमी, समर म्हणजे युद्ध आणि भूमी म्हणजे जागा, ही युद्धाची जागा त्या घटनेचं साक्ष देतं आहे की त्यावेळी महाराजांनी स्वतः उतरून जे काही पराक्रम गाजवला. आता आपण या स्मारकावर देखील महाराजांचे चित्र पाहतात, त्याच्यावर महाराज घोड्यावर स्वार आहेत, एका हातात धनुष्यबाण आहे, वरती जिरे टोप आहे. ही महाराजांची मुद्रा विजयी मुद्रा आहे आणि हे अतिशय कमी वेळेला पाहिलेली मुद्रा आहे महाराजांची. या मुद्रेत महाराज आपण एक काल्पनिकदृष्ट्या चित्र देखील उभं करू शकतो आणि ते दिसतं देखील आपल्याला. जेव्हा आपण प्रभू श्रीरामांचं चित्र बघतो युद्धाच्या प्रसंगी, हातात धनुष्यबाण घेतलेलं महाराज त्या स्थितीत आणि डोक्यावर पूर्ण जिरेटोप आणि जिरेटोपावर त्यावेळचा सूर्यदेवाचा असलेला जो काही चिन्ह होतं त्या याच्यात महाराज अगदी त्यांना एखाद्या देवाप्रमाणे, पण त्यांच्यासाठी महाराज दानव होते. जसं आपण मोगलांना दानव म्हणतो, कारण दुश्मनाला नेहमी दुश्मन दानवच दिसतो, तर महाराज हे त्यांच्यासमोर कालरूपाने उभे होते. आणि अशा या कालरूपी असलेल्या त्यांच्या दृष्टीने महाराजांनी त्यांचा इथे या भूमीत असा काय पराभव केला का परत कार्तलब खान कोणत्या मोहिमेत दिसला नाही. कार्तलब खानाची एवढी नाचक्की झाली की शाहिस्ते खानाला तो जेव्हा परत भेटायला गेला, इथून त्याचा जीव वाचला, त्याने जीव वाचवला, शरणागती पत्करली, तह केला. आणि महाराजांनी, कारण बघा आपल्याला नेहमीच मराठ्यांना आर्थिकदृष्ट्या चणचण भासत होती, महाराजांना ही गोष्ट लक्षात होती आणि त्या गोष्टी सगळ्या लक्षात घेऊन महाराजांनी शत्रूला जो पराभव केला त्याची नाचक्की केलेली आहे, त्याचा जीव घेऊन काय, पण आज त्याच्याकडून जेवढं काय आपल्याला वसूल करता येईल आणि त्याचा जीव सोडण्याच्या बदल्यात जे काय त्याच्याकडून खंडणी स्वरूपात मिळेल तेवढे घेतलं आणि तेवढे स्वराज्याच्या कामी लावले. त्याचा नाक पण कापला, नाचक्की पण झाली, युद्धात परत उभे राहण्याची त्याची हिंमत पण हरवली. आणि तो जेव्हा लाल महालामध्ये पुन्हा शाहिस्ते खानाकडे गेला तेव्हा शाहिस्ते खानाने त्याचा जो काय पान उतारा केला आणि तिथून कार्तलब खान नंतर तुम्हाला इतिहासात कुठे दिसतोय
अशी उल्लेखनीय नोंद नाही. म्हणजे महाराजांनी एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचा उझबेकिस्तान कझाकिस्तान या ठिकाणून आलेला तो योद्धा, ज्याच्यावर स्वतः औरंगजेब, त्याच्यानंतर औरंगजेबाचा मामा औरंगजेब ज्याला म्हटलं जातं असं शाहिस्ते खान, त्याचा विश्वास होता. अशा सरदाराचा महाराजांनी ह्या उमरखिंडीच्या समरभूमीमध्ये पराभव केला आणि त्याला इतिहासातून आणि त्या युद्धभूमीतून नामशेष केलं. तर ह्या ठिकाणी आज आपण इथे भेट दिली, हा या ठिकाणाचा इतिहास आहे आणि तो मला माझ्या माहितीप्रमाणे मी आपल्यासमोर सादर करत आहोत आणि सादर केलेला आहे. त्यात काय उणिवा देखील असू शकतात, त्याबद्दल मी क्षमा देखील व्यक्त करतो जर काय एखादी उणिवा असेल तर. आता या अशा प्रकारे हा या जागेचा इतिहास आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. गाईस तुम्ही बघितलं तर उमरखिंडीची माहिती पूर्ण मला आवडली असेल तर लाईक करा माहिती, आणि काय थोडी चुकी बी थोडं असेल तर माफ करा. पण जेवढी माहिती सांगितली तेवढी आम्हाला म्हणजे मला एवढी माहिती नव्हती चांगली, पण भरपूर माहिती मला भेटली इकडची. आणि मी इथं पहिल्यांदा आलेलो आहे, फर्स्ट टाईम माझे इथं पाऊल पडले. म्हणजे महाराज आमच्या इथं आले होते, ते लढाई झाली होती, एकदम बेस्ट म्हणलं ते वाटलं होतं आपल्याला. आणि प्राऊड फील करतो बोलतो ना आपण, महाराज येऊन हे गेलं ते प्राऊड फील होते आपल्याला. आपली सगळी आता एक आमचा फोटो ग्रुप होतोय. पार्वती पते हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडक्यांचा विजय असो. चला पुन्हा आपलं झालेलं ते बघून पाहून खिंड. आता निघूया आपल्या परती प्रवासाला, म्हणजे आपल्या घरी. सगळ्यात आता आम्ही मडला पोचलो आहे. मडला पण आपलं शिवाजी महाराज स्मारक आहे. त्याला आमचे आमो हार घालत आहेत आमचे उपसरपंच. शिवाजी महाराज हार घालून आता मी मडच्या मंदिरात जाऊ दर्शन घ्यायला. शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. चला आता मडचं गणपती दर्शन घेऊया. आणि गणपती दर्शन घेतल्यानंतर आमचं मध्ये अचानक ठरलं गणपती दर्शनचं. मला बस इथे फिरवली, आम्ही आलो आहे. तर आता दर्शन घेऊया. चला आता गणपतीचे एंट्री, मडचा गणपती. शंकरचं दर्शन घेऊन आता गणपतीचं दर्शन घ्यायला जाऊ. मोरया. काय विचार काय आहे? काय विचार काय आहे? साखर 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 कंची साखर मागतात. तर तुझं साखर काय मागणं आहे? पुढच्या वर्षी जोड्याने येऊ दे असं साखर मागितलंय मी. तेजस हा ऍड करणारच. तेजस तुझं काय? म्हणजे साखर नाही साखर भेटली मग कधी फोडायची साखर? तर थोडं कानामध्ये उंदराच्या सांगून टाकलं ते आपलं. शिवम तू पण आहेस नाही? कानामध्ये नाही सांगून होईल ना. आता होईल बघ, आज होऊन जाईल. होऊन जाऊन दे. तुला काय सांगायचं का? जे तुला काय बोलत आहे सगळं. अरे हा मुंडावरच बांधायचे बाकी आहे. सगळ्यांच्या ना. मुंडावरच बांधायचे बाकी आहे. तर आपलं गणपतीचं दर्शन झालेलं आहे. आता गणपती दर्शन करून आपण निघलो.
आता कुठे जायचंय प्रसाद? नक्की बघा काय मधीत कुठे घुसवशील, कारण की आमचा अचानक मध्ये त्यांनी घुसवलेलं आहे. म्हणून तुम्हाला मगाशीच बोलतो होतो आम्ही सरळ आता निघतो सोमटण्यात आमच्या घरी, पण मध्ये आताच्या घुसवल्या प्रसादनी. तर प्लॅन होता प्लॅन होता, पण मला माहित नव्हतं तू प्लॅन केलेला. सस्पेन्समध्ये होता. सस्पेन्समध्ये होता का? ते तुला माहिती होतं ना, पण आम्हाला नव्हतं माहिती ना. तर दुसरा प्लॅन काय? आता लास्ट घरी. नक्की ना? बघा तूच पुढे आहेस म्हणून मला आम्हाला काय माहीत पडणार नाही. चला आता थेट घरी निघूया.